जेव्हापासून कैऱ्या यायला लागल्या तेव्हापासून तिखट मीठ लावून खाणं झालं, चटण्या बनवून झालं किंवा इन्स्टंट लोणचं बनवून सुद्धा खाऊन झालं. चला तर म्हटलं आता नवीन काहीतरी करूया. दुपारी जेवल्यानंतर गरमीत काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होती किंवा खायची इच्छा होती. चला तर आज बनवूया अतिशय टेस्टी, शरीराला थंडावा देणारं आणि ऊर्जा देणारं उन्हाळ्यातील महाराष्ट्राचं पारंपरिक पेय म्हणजेच कैरीचं पन्ह. वर्षातून आपल्याला कैरीचं पन्ह फक्त उन्हाळ्यातच प्यायला मिळतं, कारण कैऱ्या सुद्धा उन्हाळ्यातच येतात आणि उन्हाळ्यात गरमीच्या दिवसात कैरीचं पन्ह प्यायलं तर शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णता कमी होते. मी ते मोठ्या तोतापुरी कैऱ्या घेतल्यात, छान व्यवस्थित कट करून घेतल्यात. अशा प्रकारे कट करून घेतल्यात तर त्यातला गर व्यवस्थित काढता येतो. तर ह्या कैऱ्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, कारण कुकरमध्ये पटकन शिजतात आणि याचा गर सुद्धा व्यवस्थित निघतो. आता यामध्ये आपल्याला फक्त कैरी शिजण्यापुरतं पाणी घालायचं. मी ते 1 ग्लास पाणी घातलं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय. तर बघू शकता इथे कैरी व्यवस्थित शिजलेली आहे. कैरी इथे पूर्णपणे थंड झालेली आहे. तर आता मी 1 चमचा घेतला आणि असा मस्त गर काढून घेतलेला आहे. चमच्याच्या मदतीने अगदी अलगद गर निघतो. तर हा काढलेला गर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. सर्वांची पन्ह बनवायची पद्धत वेगळी असते, माझी सुद्धा वेगळी असेल. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पन्ह एकदा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी बनतो. तर आता सर्व गर मी इथे काढून घेतलाय. इथे मी गूळ आणि साखर दोन्हीचा वापर करणार आहे. माझ्याकडे इथे हा ब्राऊन कलरचा गूळ आहे, त्याच्यामुळे जास्त कलर डार्क होतो, म्हणून मी थोडासा फक्त टेस्टसाठी घातलाय आणि साखर जास्त घातली. तुम्हाला किती गोड हवाय त्यानुसार तुम्ही साखर किंवा गूळ कमी जास्त करू शकता, किंवा नुसतं गुळाचं बनवला तरी चालेल. यानंतर इथे घालायचे पुदिन्याची पानं. मस्त फ्रेश ताजा पुदिना घातला की पन्ह्याला खूप छान चव येते. सोबतच 2 इलायचीचे दाणे सुद्धा काढून घेतले. पाहिजे तर थोडासा जायफळचा तुकडा सुद्धा किसून घालू शकता, म्हणजे छान फ्लेवर येतो. आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. नंतर हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचंय. यानंतर पाणी न घालता असंच फिरवून घेतलेलं आहे आणि अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशी जर पेस्ट तयार करून ठेवली तर नंतर कधी जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन बनवता येतं. पण ही पेस्ट अशीच उघडी ठेवायची नाही, एखाद्या पॅक डब्यात ठेवायची, म्हणजे ती व्यवस्थित राहते. नाहीतर जेली सारखी अशी ती घट्ट होते आणि नंतर ती आपल्याला परत मिक्स करावी लागते. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हा पन्ह असं बनवू शकतो. एका पातेल्यात मी 3 ग्लास होईल एवढं थंडगार पाणी घातलेलं आहे आणि लागेल तेवढी जी बनवलेली पेस्ट आहे कैरीची ती घातले. काळं मीठ घातले, साधं मीठ घातलेले आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. नंतर चमच्यानी किंवा विस्करच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आणि असं एकजीव करून घ्यायचं. तर बघू शकता इथे आपलं पन्ह छान तयार झालेलं आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात जेवण झाल्यानंतर सर्वांना काही ना काही थंडगार पिण्याची क्रेविंग होते. तर कैरीचं पन्ह हे बेस्ट ऑप्शन आहे. शरीराला थंडावा देण्याचं काम करतं आणि हेल्दी सुद्धा आहे. आईस्क्रीम वगैरे किंवा काही दुसरं पिण्यापेक्षा हे कैरीचं पन्ह पिलेलं कधीही बेस्ट आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, हे कैरीचं पन्ह आपल्या महाराष्ट्राचं पारंपरिक पेय आहे आणि मुलांना आपण ते करून दिलं तर त्यांना सुद्धा माहिती होते आणि आवड सुद्धा निर्माण होते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवलेलं कैरीचं पन्ह एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.